रेडी साईडला मारलेला फटका फिल्डरच्या वरून गेलेला चेंडू. मला वाटतं 2 धावा यात घेण्यात यशस्वी होते कणबडी संघाचे दोन्ही फलंदाज पूर्ण झाल्या. पुन्हा एकदा लेफ्ट साईडला तटवलेला चेंडू फिल्डर बॉलच्या पाठीमागे परंतु बॉलचा झुंज 4 धावा. या इनिंग मधला हा पहिला चौकार फिल्डर तटून लेफ्ट साईडला तटवलेला. सॉरी दुसरा भेटतो. फायदा घेता येत नाही कदाचित निवडी संघाला 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल 5 ओव्हरचा सामना असेल. 2 ओव्हर मध्येच आपल्याला धावा जोडायच्या आहेत कारण आपल्याकडे चान्स आहे. पुन्हा एकदा लेफ्ट साईडला मारायचा प्रयत्न डिबेट झाला. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर कणबडी संघाची धावसंख्या होते 15. कॉमेंट्री बॉक्स मध्ये भगमन होतंय पिंपरी गावचे अनुभवी शिवराजजी साबळे यांचं स्वागत आहे. आपलं शिवराज. धन्यवाद धन्यवाद. षटक घेऊन आलाय तो हनुमा. लेफ्ट साईड लावून चावलेला फटका पहिल्याच बॉलवरती हनुमाचं स्वागत. षटकाराच्या रूपाने 6 धावा. सुंदर असा षटकार. खूप सुंदर असा षटकार मारलेला आहे. या षटकाराने संघाच्या धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या पोहोचते ती 21 वरती. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा षटकार आणि त्यापेक्षा उत्तुंग असा बॅक टू बॅक 2 सक्सेस. स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू आणि भरपूर फायदा उचलला नितीनने. 2 चेंडू 2 षटकार. दुसरा चेंडू या षटकामधून पाहूया नितीन हॅट्रिक करतोय का ते. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न परंतु बेट झाला. सुंदर असं कमबॅक. जो संघ या ठिकाणी नवीन दाखल झालेले आहेत त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन आपल्या संघाचं नावाची नोंद करायची आहे. त्यांच्या दिशेने मारलेला फटका फिल्डर बॉलच्या पाठीमागे 2 रन तर पाहूया आणि
चौकार. बॉल लावण्यात फिल्डर अपयशी. शुभम थोडस जास्त पळाला असता तर नक्कीच होऊ शकला असता, पण तो होण्याची जास्त गरज आहे शुभमला. विकेटच्या थोडीशी मुश्किल आणि एक रन नुकसान जाणार. एक होणार होती ती 2 धावा झाल्या. सुंदर फलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय परभणी संघाच्या या फलंदाजाकडून. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 35 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर कन्वर्ट संघाची धावसंख्या होती 35. 2 विकेटच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा अभि संघाचं चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो अभि. स्ट्राईकला येतो अक्षय. आणि एक चौथी धाव घेण्यात यशस्वी नासी फील्ड. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी 6 धावा. एकच साईड त्याने पकडलेली आहे, एकाच साईडला मारतो. आतापर्यंत 3 षटकाने मारले आहेत, सगळे लेग साईडला मारलेले आहेत. पुढे आधीची पुढची स्ट्रॅटर्जी काय असेल? प्रत्येक षटकार त्यांनी मारलेला आहे जो लेग साईडलाच मारलेला आहे. बॉलिंग मध्ये व्हेरिएशन करण्याची गरज आहे. तशाच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न परंतु बीड झाला, चेंडूकडे खाली राहिला. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर असते. एका धावेने त्यांच्या दिशेने गॅपमधून मारण्याचा प्रयत्न पाहूया. सुंदर मार्गदर्शक 4 धावा. सुंदर असं फलंदाजीचा नजारा पाहायला मिळतो करवळ संघाकडून. दोनही फलंदाज धावा जोडण्यामध्ये सक्षम आहेत. एका बाजूने नितीन षटकार मारतोय तर दुसऱ्या बाजूने अक्षय चौकार मारतोय. पुन्हा एकदा अंतर मारण्याचा प्रयत्न परंतु बीट झाला. प्रत्येक वेळेस तसा शॉट नाही होऊ शकत आणि षटकाची समाप्ती. चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 48. तिसऱ्या विकेटचं पतन झालेलं आहे. 4 ओव्हर 48. शेवटचा आणि महत्वपूर्ण षटक. आतापर्यंत
ध्रुवधार फलंदाजी करून कडवळ संघ धावसंख्येत भर संघाचं धावसंख्येचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे साईडला तटवण्याचा प्रयत्न परंतु आणि मला वाटतं ही रन विकेट सोडली. त्यांच्या दिशेने मारलेला फटका पवळ्या एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती घेण्यात बहुतेक यशस्वी झालेला आहे. अक्षय अक्षयने एका बाजूने करभावाची बाजू लावून दिलेली आहे फलंदाच्या दिशेने. आतापर्यंत कोणताही मोठा फटका आलेला नाही. शेवटच्या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन राहुल यांच्याकडून आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका थोडीशी मिस फील्ड आणि पुन्हा एकदा 2 धावा. या गोष्टीची या खेळाडूकडून अपेक्षा नव्हती. तीच गोष्ट होती. 2-3 चेंडू आले. चांगला प्रयत्न केला असता तर प्रश्न वाचवण्यात यशस्वी झाला असता. तुमची गच्चाळ कामगिरी सिंह यांची. पंचच्या दिशेने मारलेला फटका आणि बहुतेक 4 धावा फिल्डरने ट्राय केला होता परंतु तो मात्र दर्शक राहिला. या 4 धावाने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचली होती 59 धावांवरती. शेवटचा चेंडू इतकासा फायदा घेता नाही आला. या षटकामध्ये फक्त एकच चौकार गेला आणि विकेट. त्याची एकच धाव सर. 5 षटकाच्या सामन्यानंतर कर्मवीर संघाची धावसंख्या झाली होती 60. विजयासाठी बर्णवाडी संघाला आवश्यक आहेत 5 ओव्हरमध्ये 61 धावा. हॅलो. आपल्याला आता जे रंगीबिरंगी टी शर्ट्स दिसत आहेत ते सर्व टी शर्ट्स आदिश्री टेक्सटाईल बारामती इथं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं टी शर्ट. इथून आदिश्री टेक्सटाईल इथून ते आपल्या प्रत्येक खेळाडूसाठी आलेले आहेत.
Hello. भारी वाटतं सकाळ सकाळ आहे का नाही हे आपलंच काम आहे की आता म्हणायचं हे थोडं 5 फूट पाहिजे तुम्हाला सगळे जण हे 5 फूट पाहिजे होते नाही 7 फूट पाहिजे होते 5 फूट आहे वाटतं नाही 2 फुट खायला म्हणून पाहिजे होतं पण प्रेमान असते ओके. पुढे 12 नाव सांगायला हॅलो. अक्षय उंचावून मारलेला हा शॉट आणि 6 धावा. 6 धावा. जिथे कॅच व्हायला पाहिला होता तिथे 6 धावा आणि खूप मोठी चूक पहिल्याच चेंडूवर मन भरून आलेला राहुल अंदाज दर्शवत असताना एक चेंडू 6 धावा षटकार. और ये दूसरा बॉल उसी दिशा में खेल दिया और ये 4 रन. और ये 4 रन. 2 बॉल पर 10 रन जोड़ चुके बल्लेबाज अपनी टीम के लिए और जीत के लिए. बॅक टू बॅक 2 चेंडू 10 धावा पहिला षटकार नो बॉल. दुसरा चौकार फ्रीट. आणि फ्रीट पंचांचा निर्णय सोने पे सुहागा. जब भी नो बॉल पड़ेगी तो उसका खामियाजा भुगतना पड़ेगा. फ्री हिट से इस बॉल पर कोई विकेट नहीं होता है. ही ओव्हर मोठी होणार यात काही शंका नाही. आतापर्यंत एकच चेंडू झाला 11 धावा आलेत. एक बॉल पर 11 रन. अगला अगला बॉल और फिर एक बार लेग साइड को घुमा दिया है. बॉल गई सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए और ये छक्का.
टाकते. जे संघ नवीन आलेले आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत सर्व संघांनी कॉमेंट्री बॉक्स येऊन प्रमोद भरणे यांच्याजवळ नोंद करायची आहे आपल्या संघाची. फिर एक बार अच्छा बॉल स्टंप के जरा सी बाहर थी, खेल दिया ऑन साइड पर. एक ही रन मिल एकच काढली. एक ही रन मिलेगा. अच्छे बॉल फेंक अंदर. मतलब बॉल और वाइड. स्कोर काय 18. 3 बॉल पर 18 रन. अगला बॉल फिर एक बार और ये बोल्ड. बहुत ही अच्छा बॉल. ब्लॉकफुल मध्ये चेंडू न समजलेला फलंदाजाला आणि परतावा लागते माघारी. संघाचा स्कोर तर भरपूर झाला होता. शॉट मारण्याची काही गरज नव्हती, फक्त डिफेंड करायची गरज होती. परंतु थोडीशी चूक केली फलंदाजाने आणि ते चुकीचा खामियाजा त्याला भोगावा लागतोय. यॉर्कर लेंथ बॉल समझ नहीं पाए और क्लीन बोल्ड. इस दिन का ये पहला बोल्ड मेरे ख्याल से जब से मैचेस चालू हो गए ये तीसरा क्लीन बोल्ड है. इसके पहले कल 2 क्लीन बोल्ड हुए थे और ये आज के दिन का पहला बोल्ड. आज के जमाने में तो मुश्किल महेंद्र मुश्किल सिंह लगता है करणे क्योंकि बल्लेबाज बहुत शाणे बन गए. और ये बॉल जा रहे सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. और ये 4 पहिलाच चेंडूवर पहिलाच चौकार. सुंदर असं प्रदर्शन महेंद्रच्या बॅट मधून. फिर एक बार अगला बॉल. पुन्हा एकदा लेग साईडला हा. मारण्याचा प्रयत्न परंतु बीट झाला. और इसी के साथ ये षटकाची समाप्ती. ओवर समाप्त. 22 रन. एक ओवर में 22 रन और 1 विकेट. थोडं लेट ऑनलाईन स्कोर किती दाखवतोय 24 23 ऑल बॉल त्याला ऑनलाईन 23 दाखव ते ऑनलाईन थोडं लेट दाखवत थोडं माग असतं म्हणे. और ये फुलटॉस बनाकर खेल दिया. बॉल गई सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. फुलटॉस बनाकर खेल दिया. राहुल अरे नाव काय शय. राहुल यांचं होम ग्राउंड आहे. त्यांना माहित आहे कुठं फटका मारल्यानंतर कशा पद्धतीने रन काढू शकतो आपण. आणि फिर एक बार अक्षय आगे चलकर खेलने की कोशिश करते हैं और ये नो बॉल प्रो गेंद. प्रो बॉलर चालणार नाही. पंचांचा निर्णय आहे. डॉट बॉल. त्याचा नो बॉल आहे. थ्रो गोलंदाजी चालणार नाही. हे स्पष्टपणे दिसतंय गोलंदाज थ्रो गोलंदाजी करतोय ते. दोन्ही पंचांनी नो बॉल दिलेला आहे आणि तो बॉलर बाद. पंचांचा निर्णय अंतिम असेल. Sweet.
वाइड, अतिरिक्त 1 रन। रीड कंटिन्यू वाईड हम्म, फिर एक बार वाइड बार वाइड और ये लगातार दूसरा वाइड। सर नो कंटिन्यू हिट, फ्रीट कंटिन्यू है अरे फुल टॉस बनाकर खेलने की कोशिश कर रहे हैं। कोई रन नहीं इस बॉल पर। फ्रीटचा तितकासा फायदा घेता आला नाही राहुल यांना बॉल बॅट जवळ सुंदर पद्धतीने आला होता और ये घुमा दिया, उठा दिया बॉल और चला गया सीमा रेखा के पार। 4 रन। बहुत ही तगड़ा शॉट। काफी देर तक बॉल हवा में रही, लेकिन लंबाई उतनी नहीं थी, बस ऊंचाई थी। अगर लंबाई होती तो ये बॉल सीमा रेखा के बाहर चली जाती। फिर एक बार अगला बॉल, फिर एक बार यॉर्कर लेंथ का अच्छा बॉल लेग स्टंप के बाहर निकलता हुआ, खाने के बाद काफी बाहर निकल गया और ये वाइड। अगला बॉल और ये हवा में खेल दिया है, वहां पर कोई फील्डर मौजूद नहीं, जानते थे, उसी साइड में खेल दिया और ये 4 रन। अरे स्कोर काय आहे? स्कोर बन गया किती 41 41 एक विकेट के नुकसान पर 41। फिर एक बार हवा में ही खेलना चाहते हैं, लेकिन अच्छी बॉल थी, खाने के बाद हवा में उठी नहीं हल्की भी, बस 1 रन पर ही संतुष्ट होना पड़ा और इसी के साथ ये ओवर समाप्त। 2 ओवर के पश्चात 42 ना 2 ओवर के बाद 42 विकेट के नुकसान पर। हाँ एक नो दुसराच बॉल नो होता पहिला बॉल षटकार दुसऱ्या बॉल षटकाराचा आज अगले बॉलर बॉलरचं नाव काय कुलदीप कुलदीप। कुलदीप का अगला बॉल कोण आहे स्ट्राईकला? हा भैया किती वेळ लागेल याला स्ट्राईकला कोण आहे? राहुल राहुल। अच्छा बॉल लेग स्टंप से बाहर निकलती हुई हल्की सी दिशा दे दी बस, और अपने टीम के लिए 1 रन जोड़ लिया। 2 रन। अगला बॉल और फिर एक बार उठाकर खेल दिया हवा में, काफी ऊंची बॉल और उतने ही लंबी और 6 रन। देखिए बॉल सीधा पैवेलियन में, बहुत ही ऊंचा और लंबा शॉट। बॉल चली आई सीधी पैवेलियन के अंदर। सुंदर असं टायमिंग राहुल यांचं सही टाइमिंग, अच्छी बॉल थी, स्टिक के बाहर पुन्हा एकदा थी। दिशा देण्याचा प्रयत्न परंतु मिस झाला काल 400 रुपये दिले पांढर 400 रुपये सगळं दिलं अगला बॉल आणलं होतं ना
क्रॉस बैटिंग करना चाहते हैं और ये उठा दिया है बॉल, काफी हवा में है, फील्डर नीचे मौजूद। कैच ड्रॉप, आसान सा कैच था, कोई मुश्किल नहीं था। काफी वक्त मिला था फील्डर को बॉल के नीचे आने के लिए, लेकिन ये विकेट ले नहीं सके, कैच पकड़ नहीं सके, और इसका नतीजा आगे चल के क्या निकलेगा उनको देखना पड़ेगा। फिर एक बार उठा दिया, अरे 6 रन। मैंने इससे भी पहले बहुत बार कहा है कि जब भी कैच ड्रॉप होती है तो उसका खामियाजा जो है उसी टीम को भुगतना पड़ता है, और उसका नतीजा ये कि इस बॉल पे 6 रन मिल इस गए। मैच को वन साइड कर दिया राहुल ने अपने धुआंधार छक्के और चौके के साथ। जीत के कगार पर भरनेवाड़ी की टीम। अगला बॉल राहुल को। ऊंचा शॉट खेलना पसंद करते, बड़े शॉट लगाना, हिट लगाना पसंद करते, और उठा दिया, और ये फिर एक बार 6 रन। अरे इसी के साथ ये 6 रन के बाद ये मैच विनिंग षटकार आहे हा. जीत लिया। यानंतर होणारा सामना प्रियदर्शनी इंदापूर आणि षटपळगडे. टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय दोन्ही संघाच्या कर्णधारांना. दोन्ही संघाच्या सर्वच खेळाडूंना विनंती आहे, टॉस करण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. टॉस टॉस करण्यासाठी दोन्ही संघांनी यायचंय, टॉस करण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच तुम्हाला पाणी पाजलं बरं का? आताच झालेल्या भरणेवाडी वर्सेस कर्मवाडी संघादरम्यानच्या मॅच मध्ये भरणेवाडी संघाने विजय मिळवलेला आहे. या सामन्यामधील सामनावीर ठरतोय भरणेवाडीचा उत्कृष्ट गोलंदाज आबी भरणे. मान्यवरांच्या हस्ते त्याला ट्रॉफी प्रदान करण्यात येत आहे. सामनावीर आबी भरणे. षटपळगडे आणि इंदापूर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, टॉस करायचा आहे, कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय आणि सर्वच खेळाडूंनी यायचंय. दोन्ही संघाच्या सर्वच खेळाडूंनी यायचं आहे.